नमस्कार मित्रांनो, जय हरी. मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका नवीन वनस्पतीविषयी, माझ्या हातात असलेल्या वनस्पतीविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर चला, आपण आज शेतात आहोत, पाहूया. हातातली ही वनस्पती ओळखली ते असणारच आहे. आपण ज्यावेळेस खेड्यात असतो किंवा शहरात असतो, शहरात असलो तर रस्त्याच्या कडेला आपल्याला ही वनस्पती रस्त्याच्या कडेला आपल्याला आढळत असते. आणि आपण खेड्यात असेल तर आपल्याला पडीक शेत असेल किंवा आपलं शेत असेल, शेताचं बांध असेल, तर त्याच्यावरती ही उगून आलेली आपल्याला वनस्पती दिसत असते. हिची पानं हिरवीगार असतात. अशी छोटी छोटी आपल्या चिंचेच्या झाडाला जशी पानं असतात तशी पानं ह्या झाडाची हिरवीगार असतात. याला लहान लहान पिवळी फुलं येत असतात आणि याला फळं सुद्धा येतात. याची फळं थोडीशी बाहेरच्या बाजूने टोकदार असतात. आपण त्यालाच सराटा असं म्हणतो किंवा सराट्याचा काटा असं आपण म्हणत असतो. जास्त करून पावसाळ्यात उगवणारी ही वनस्पती उन्हाळ्यात सुद्धा आपण पाहिलं तर तग धरून असते. याचाच अर्थ ही कमी पाण्यावर सुद्धा जिवंत राहते. आणि या वनस्पतीलाच काही ठिकाणी गोक्षूर म्हणतात, कुठे गोखरू म्हणतात. तर आपण याला सराटा म्हणून ओळखत असतो. छोटं असलं तरी हे पिवळसर फूल पावसाळ्यात आपलं नक्की लक्ष वेधून घेत असतं. आणि या वनस्पतीला शेळ्या मेंढ्या आवडीनं चवीनं खात असतात. याचे जर उपयोग म्हणून जर पाहायचं म्हटलं तर मित्रांनो, आपण अनेक यूट्यूबवरून किंवा अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलेलं असतं. ही वनस्पती आपल्याला जर सूज आलेली असेल शरीरावर किंवा सांधेदुखी असेल आपल्याला, तर याच्यावर सुद्धा या वनस्पतीच्या उपयोगाने इलाज केला जातो. याची भुकटी म्हणजे चूर्ण किंवा आपण त्याला पावडर म्हणतो, ही पावडर करून ती जर आपण योग्य प्रमाणात घेतली तर शरीरातील कमजोरी कमी होते, आपला स्टॅमिना वाढत असतो. आणि शरीरावर आपल्या जर फुटकुळ्या आल्या असल्या, खाज सुटली असेल, खुजली असेल, तर याच्या पानांचा रस काढायचा, ह्या हिरव्या पानांचा, आणि तो जिथं फुटकुळ्या आल्या, जिथं आपल्याला खाज आली, अशा ठिकाणी आपण तो रस लावायचा. किंवा या पानांचा काढा तयार करून त्याचा लेप त्या फुटकुळ्यावर किंवा त्या खाज आलेल्या ठिकाणी जर आपण लावला तर त्या फुटकुळ्या निघून जातात किंवा फुटकुळ्या गायब होतात आणि खाज खुजली सुद्धा नष्ट होते. तो त्रास पूर्णपणे नष्ट होत असतो. आपलं जर कधी पोट दुखत असलं तर यावर पण हे रामबाण औषध म्हणून आपल्याला वापर करता येतो. आपण खाल्लेलं जेवलेलं पचन जर व्यवस्थित होत नसलं तर त्याच्यावर सुद्धा हे आपण औषध म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना खोकला आहे किंवा श्वास घेताना त्रास होतो, दमा आहे, त्यांना सुद्धा हे औषध फायदेशीर ठरतं. ही त्याची फळं, याची ह्याला टोकं असतात, ह्याला हे काटे असतात. हे वाळल्यानंतर अजून तीक्ष्ण होतात आणि ते आपल्याला पायात रुतत असतात. याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आता आपण जर पाहिलं तर लोक करताना दिसतात. कारण अनेक ठिकाणी आपण व्हिडिओ पाहत असतो की सराट्याची भाजी करून खा म्हणून सांगितलं जात असतं. तर ह्याचा सगळ्यात जास्त उपयोग आता अलीकडच्या काळात आपल्याकडं मुतखड्याचा जास्त त्रास आपल्याला असलेले लोक अशा तक्रारी घेऊन आलेले डॉक्टरकडे आपल्याला दिसत असतात. त्यावर सुद्धा या सराट्याचा काढा किंवा सराट्याची भाजी करून खाल्ली तर मुतखडा आपोआप गळून पडतो. किंवा काही लोकांना थेंब लघवी होत असते, लघवी करताना जळजळ होत असते, याच्यावर पण ही अगदी रामबाण औषधे, याचा काढा तयार करून आपण पिऊ शकतो किंवा भाजी त्याची खाऊ शकतो. तर मित्रांनो, लघवीचा त्रास आपल्याला जर होत असेल, म्हणजे जळजळ वगैरे अशा प्रकारचं, तर हे औषध आपल्याला, हा काढा आपल्याला औषध म्हणून वापरता येतो. पण ही सगळी औषधं आपण करत असताना आपण तज्ज्ञ माणसांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या सराट्याच्या मुळ्या, पाल्याचा काढा करून आपण पावडर करून
ठेवू शकतो, अनेक दिवस ती राहते. आणि ही पावडर आपण वेगवेगळ्या आजारामध्ये, वेगवेगळ्या त्रासांमध्ये एक रामबाण औषधी म्हणून वापरू शकतो. हे करत असताना आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. इकडच्या बाजूला पण आपल्याला ही वनस्पती अजून वाढलेली दिसते. चला पलीकडे बघू. छोटीच पण काय सुबक आकर्षक अशी ही पिवळी फुलं आपलं लक्ष वेधून घेत आहे. आणि हे वनस्पती आपण काही कामाची नाही असं समजत आलो होतो आतापर्यंत, कारण आपल्याला बरेच दिवस याचे फायदे माहीत नव्हते. जुनी जी माणसं आपल्याकडे खेड्यापाड्यात असतात त्यांना या अशा वनस्पतींची माहिती असते, म्हणून आपण त्यांच्याकडून अशा वनस्पतींविषयीची माहिती काढली पाहिजे. नसता आपण गावाकडे असताना आपल्याला चांगलं माहिती, आपण शेतात जनावरं चारायला, शेळ्या चारायला गेलो, किंवा शाळेतून घरी येताना आपण रस्त्याच्या कडेनं ह्याचे ही जी फळं असतात सराटी आलेली, ही फळं ज्यावेळेस मजबूत होतात, ती वाळतात, त्यावेळेस ते आपल्या पायाला टोचत असतात, किंवा आपण बसलो तर आपल्याला ती टोचत असतात. म्हणजे ते काटे असतात त्याला बाहेरच्या बाजूनं, म्हणून हे काटेरी दिसणारं छोटे छोटे काटे बाहेरच्या बाजूनं या फळाला दिसणारं हे सराटेचं झाड, म्हणजे सराटेची ही वनस्पती अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर आहे. ही मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरणारी ही वनस्पती आपण जिथं पाहू तिथं तिचं आपण निरीक्षण करून ते आपण घरी आणली पाहिजे. स्वच्छ धुवून याचा काढा तयार करणं, किंवा त्याचा रस काढणं, किंवा त्याची भुकटी तयार करणं, किंवा आपण ती भाजी करून खाणं हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तेव्हा असा हा सराटा, हे गोखरू आपल्याला काटेरी वाटत असला तरी अत्यंत उपयुक्त असा हा सराटा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या एक सबस्क्राईब केलं ना असेच व्हिडिओ करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळत राहील. नमस्कार, धन्यवाद.